डी पाटील आणि सौभाग्यवती पाटील, व्यासपीठावरील आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के, आमदार श्री सतेज पाटील, माजी आमदार श्री पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, पाटील कुटुंबातील सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्व आमचे एक युवा मित्र संजयजी पाटील यांच्या 61 समारंभासाठी इथं एकत्र आलो आहोत आणि या प्रसंगी आज आपण जो हा कार्यक्रम केला आणि डॉक्टर कैलाश सत्यार्थींनी जे आपल्याला माहिती दिली ते खऱ्या अर्थाने फार महत्त्वाची आहे. कारण आपण बघतोय चाइल्ड लेबर एक्सप्लॉयटेशन हे जगामध्ये सगळीकडे चालूच आहे, विशेषतः भारतामध्ये तर आहेच आहे. आणि त्यासाठी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर चार्ल्स डिकेन्स लिखित डेव्हिड कॉपरफील्ड हे वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये 19व्या शतकामध्ये हा प्रश्न किती गंभीर होता आपल्या लक्षात येईल. पण आता त्याला 125 वर्ष झाले तरी भारतामध्ये हा प्रश्न अजूनही गंभीर आहे हे आपणा सर्वांना लक्षात आलेलं आहे. आणि त्यासाठी आता डॉक्टर सत्यार्थी आणि त्यांचे सगळं सहकारी मनापासून काम करतायत आणि अनेक मुलांना याच्यातनं मुक्त करतायत, शिक्षण देत आहेत, सांभाळतायत. हे ऐकून त्याच्याबद्दल ऐकून भयंकर वेगळं वाटलं. असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की आपल्या भारतामध्ये अजून समस्या किती आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपणा सर्वांची मदत लागणार आहे असं निश्चित आहे. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित झालो आहोत ते आमचे युवा मित्र माझ्यापेक्षा युवा आहेत. 61 त्यांची आजच झालेली आहे. 61 झालेले संजयजी पाटील यांचे 61 वर्षाचं कार्य हे आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे. परंतु मी सांगू इच्छितो की त्यांनी लहानपणापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने काम करायचं ठरवलं, चांगलं काम केलं आणि त्यामुळे त्यांना जो एक तऱ्हेचा अनुभव मिळाला, त्या अनुभवातून आपण जे आज डी.वाय. पाटील ग्रुपचा हा सगळा बघतोय, जे कॉलेजेस केलेत हे ते अनेक ठिकाणी त्यांनी कामं जे केलेत ते आपल्याला लक्षात येत आहे की किती मोठं काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे. पण त्याच्या आधी जरासं आपण डी.वाय. पाटील साहेबांच्याकडे जाऊया. डी.वाय. पाटील साहेब सुद्धा पूर्वी आमदार होते आणि नंतर त्यांना मार्गदर्शन असं मिळालं आपले पाटील महाराजांकडनं. मी तिथं त्यावेळेस होतो, त्यावेळेस 74च्या दरम्यान का त्या 84च्या दरम्यान जर असं मला वाटतं तर 84च्या दरम्यान असेल की आपण शिक्षणामध्ये लक्ष द्या असं पाटील महाराजांनी त्यांना सांगितलं. आणि तेव्हापासून त्यांनी जे शिक्षणामध्ये लक्ष पुरवलं ते आज तागायत त्यांनी तर पुरवलंच आहे. पण त्यांचे दोन्ही मुलं, दुसरे मुंबईचे मुलं मुंबईत राहतात ते, आणि सर्वांनीच या शिक्षण क्षेत्रामध्ये एक गरुड झेप घेतलेली आहे, गरुड भरारी घेतलेली आहे. ती खरोखर महत्त्वाची आहे. संजय पाटील यांनी वडिलांपासून काम करायचं जे ठरवलं
आणि सर्वांना घेऊन काम करायची त्यांची ख्याती, त्यांची पद्धत ही खरोखर ती सुद्धा मला वाटतं त्यांनी डी.वाय. पाटील साहेबांच्याकडून आत्मसात केलेली आहे. डी.वाय. पाटील साहेबांना मला आठवतात की जेव्हा आम्ही त्यावेळेस शहाजी महाराज होते, ते माझ्याबरोबर नेहमी कार्यक्रमांना येत असत. शहाजी महाराजांनी त्यांना त्या पद्धतीने सुचवलं होतं, दसऱ्याला असो किंवा आणि कुठल्याही याला. आणि एक तऱ्हेची जिव्हाळ्याची दोस्ती त्यावेळेस माझ्यापेक्षा बरेच वर्षांनी ते सिनियर आहेत, पण तरी झाली. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं असेल की त्यांचंही लक्ष माझ्यावर पूर्वीपासून किती होतं आणि आताही किती आहे. संजय पाटीलांनी स्वतःच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक कॉलेजेस सुरू केले. पाटील साहेब शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. शिक्षणाचं क्षेत्र तर होतंच होतं, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ते उतरले, हॉटेल बिझनेसमध्ये उतरले आणि कन्स्ट्रक्शनमध्ये उतरले. अशा तऱ्हेने जिथं जिथं त्यांनी पाऊल टाकलं, शेती चांगली केली, जिथं जिथं पाऊल टाकलं तिथं चांगलं काम केलं, हे महत्त्वाचं आहे. पुष्कळजणं इकडं तिकडं असे फिरकत जातात, पण एका ठिकाणी स्थिर न राहिल्यामुळे त्यांची कामं चांगले होत नाहीत. पण संजय पाटलांनी जिथं जिथं काम केलं तिथं चांगलं काम केलं, हे आपल्या सर्वांना लक्षात येईल. आणि आता बघता बघता लाखो विद्यार्थी ज्यांच्या संस्थांमधनं उत्तीर्ण झाले आणि लाखो शिक्षक त्यांनी आता आज त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंटचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात मध्ये इथं सोडवला गेला. आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संजय दादांच्या पाठिंब्यामुळे आपले बंटी पाटील सुद्धा चांगलं काम करीत आहेत. संजय पाटलांचा त्यांना पाठिंबा नसता तर आज जेवढं काम करतायत तेवढं त्यांना करता आलं नसतं, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक बाजू त्यांनी चांगली सांभाळली आणि दुसऱ्या बाजूला पाठिंबा दिला. आणि जसं वडिलांनी मुलाला स्वातंत्र्य दिलं चांगलं काम करण्यासाठी, तसं संजय दादांनी त्यांच्या भावांना बंटी पाटलांना स्वातंत्र्य दिलं राजकारणामध्ये चांगलं काम करण्यासाठी. अशा तऱ्हेने ही एक मोठं कुटुंब आहे. डी.वाय. पाटलांचं मोठं कुटुंब आहे. आज किती आलेत मला माहीत नाही. मी मागच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो डी.वाय. पाटलांच्या, तेव्हा मला वाटतं 30, 40, 50, 60 मंडळी तरी त्याच्या कुटुंबामधले तेव्हा भेटले मला. आणि खरोखर हे एक तऱ्हेने हे कुटुंबाला बरोबर घेऊन जाणे एवढ्या मोठ्या, हे सुद्धा कठीण असतं. अशा तऱ्हेने संजयजी पाटील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सगळे व्यवस्थित कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून आणि चांगलं काम होऊ शकेल याची अपेक्षा आपण करू शकू. शिक्षणाच्या क्षेत्रात तर करतील, इतर सर्व क्षेत्रामध्ये जिथं जिथं त्यांचा संबंध आहे तिथेही ते करतील. आणखीन आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना नेहमीच महत्त्वाचं ठरणार आहे. तसं मार्गदर्शन आपल्याला डी.वाय. पाटील साहेबांनी करत आलेत, तसं संजय पाटील सुद्धा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत आणि भविष्यातही करत राहतील अशी अपेक्षा केली तर चुकीचं होणार नाही. आज आपल्या या मुख्यतः जे आपले शैक्षणिक समूह आहे, जिथं अनेक व्हाईस चान्सलर्स आज उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले आहेत. आणि सत्यार्थीसारखे नोबेल लॉरेट सुद्धा इथं आज उपस्थित आहेत. आणि नोबेल लॉरेट फॉर पीस म्हणजे हे काय लहान गोष्ट नाही आहे.
मदर थेरेसनला पूर्वी बहुतेक मिळालं होतं हेच पद, आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये जसं चांगलं काम केलं तसंच कैलास सत्यार्थी डॉक्टर कैलास सत्यार्थी हे सुद्धा त्याचप्रमाणे करत आहेत. ही एक समाधानाची गोष्ट आहे. भारतातून असे मंडळी आपल्याला निश्चित मिळतील की जे सगळं सोडून आपलं जे मनात आहे तेच कार्य चांगलं करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि त्याचा ठसा पूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये आपल्याला त्यांचा पडलेला आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं आहे. कारण नोबेल प्राईज मिळवणं हे काही सोपं नाही. आणखीन वर्षामध्ये फार थोड्या लोकांना दरवर्षी नोबेल प्राईज मिळतं वेगळ्या विषयांमध्ये. मला असं वाटतं की याच्यावरनं की त्यांच्या डॉक्टर कैलास सत्यार्थींच्या स्फूर्ती घेऊन आपले डॉक्टर संजयजी पाटील सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नोबेल प्राईज मिळवतील अशी आशा आपण ठेवली तर चुकीचं होणार नाही. कारण एवढं मोठं काम बहुजन समाजासाठी कोणी केलं असेल तर सुरुवात जरी डी.वाय. पाटलांनी केली तर त्याला वटवृक्ष एवढं मोठं झालेलं आहे ते डी.वाय. पाटील साहेबांचे चिरंजीव संजय पाटलांच्या कारकिर्दीमध्येच, हे आपण विसरू शकत नाही आहे. त्यांनी म्हणून आज जर मी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांनाही सुद्धा नोबेल लॉरेट मिळावं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. त्यांना शुभेच्छा मी व्यक्त करतो. त्यांच्या 61च्या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून सातत्याने असं चांगलं जनतेच्या उपयोगीसाठी, सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी, सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी